आणि नाशकामध्ये जाणार आहोत। पहिली मोठी बातमी छगन भुजबळांसंदर्भातली। छगन भुजबळ यांनी भाजपत प्रवेश करावा, मेळाव्याला आलेल्या ओबीसी नेत्यांनी हा आग्रह धरलेला आहे। ओबीसी नेते मेळाव्याला आलेले आहेत, ओबीसी कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, समता परिषदेचे सगळे कार्यकर्ते आहेत। भाषणात बोलताना भुजबळ साहेबांनी भाजपत प्रवेश करण्याची मागणी या कार्यकर्ते आणि नेत्यांनी केलेली आहे। पार्वती शिरसाट आणि राजेंद्र महाडोळे यांनी ही मागणी केलेली आहे। हे दोघेही ओबीसी नेते आहेत, समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी ही मागणी केलेली आहे। खरं तर एक दोन दिवस म्हणजे भुजबळ नाराज आहेत तेव्हापासून त्यांच्या समोर काय पर्याय असतील, ते कोणता पर्याय निवडतील अशा जेव्हा चर्चा सुरू झाल्या, त्यात पहिली चर्चा पहिला पर्याय हाच होता की कदाचित ते भाजपामध्ये जातील। त्याला कारण असं की पहिली प्रतिक्रिया जी त्यांनी दिली, नाराज ते होते तेव्हापासूनची, तर त्या पहिल्या प्रतिक्रियामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं। मुख्यमंत्र्यांनी माझ्या नावासाठी जोर धरला होता असं ते म्हणाले आणि त्यामुळे चर्चेला सुरुवात झाली। आपण थेट बोलूया आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी। लक्ष्मण, सूर असाच उमटतोय की भुजबळांनी भाजपत प्रवेश करावा, काय सांगाल नेमकं? छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये त्यांच्या समर्थकांचा मेळावा सुरू आहे आणि या मेळाव्यामध्ये समर्थक आणि त्यांच्या राज्यभरातल्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या अगदी अशाच आहे की छगन भुजबळांनी ओबीसीचं नेतृत्व करण्यासाठी आता भाजपमध्ये जावं, कारण भाजप हा केंद्र पक्ष आहे आणि ओबीसीचे प्रश्न आहे केंद्रीय स्तरावरचे आहे। त्यामधल्या ओबीसींना एक चांगला चेहरा हवा असेल तर तो छगन भुजबळांच्या माध्यमातून मिळू शकतो, कारण रामविलास पासवान असतील, त्याचबरोबर लालू प्रसाद यादव असतील, या सगळ्या नेत्यांपेक्षा छगन भुजबळ यांनी देशातल्या ओबीसीसाठी मोठं काम केलेलं आहे। मंडल आयोगाच्या शिफारशीपासून तर आतापर्यंत छगन भुजबळ हे ओबीसीसाठी लढत आलेले आहे। त्यामुळे ते केवळ महाराष्ट्रातल्या ओबीसीचे नेते नसून देशातल्या ओबीसीचे नेते आहे आणि जर देशातल्या ओबीसीचं नेतृत्व करायचं असेल तर त्यासाठी भाजप हा एक चांगला पर्याय आपल्या समोर आहे। अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत त्या या छगन भुजबळ यांच्या आहे आणि छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांच्या समर्थकांच्या भावना अगदी अशाच आहे की त्यांनी भाजप सोबत जावं। देवेंद्र फडणवीस देखील त्याला अनुकूल आहे, भाजपचे नेते देखील त्यांना अनुकूल आहे। मग सगळं जर असं अनुकूल असेल आणि तिथे जर सन्मान मिळत असेल तर आपण भाजप सोबत जावं, अशा प्रकारची मागणी या सगळ्या राष्ट्रवादी आणि छगन भुजबळांकडून व्यक्त केलं जातं। नक्की म्हणजे कार्यकर्ते आणि नेते तर अशी मागणी करतायत की आता तुम्ही भाजप सोबत जा, पण आता स्वतः छगन भुजबळ काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे। आपण या बातमीवर राहणारच आहोत, मात्र आता पुढच्या एका घडामोडीकडे वळतो। ही बातमी आहे सुहास कांदेंनी छगन भुजबळांबद्दल काय टीका केली त्या संदर्भातली। नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांना थेट आव्हान दिलेलं आहे। हिम्मत असेल तर राजीनामा देऊनच दाखवा आणि नाशकात ओबीसींचा मेळावा नसून भुजबळ समर्थकांचा हा मेळावा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। याच संदर्भात सुहास कांदे यांच्या सोबत सविस्तर संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। शिवसेनेचे आमदार सुहास कांदेजी आता आपल्या सोबत आहे, आपण त्यांची थेट बोलणार आहोत। छगन भुजबळ पुन्हा एकदा नाव चर्चेमध्ये आहे, नाराज आहेत प्रचंड आणि नाराज असल्यामुळे त्यांनी त्यांच्या ओबीसी समाजाचा एक मोठा मेळावा जो आहे तो देखील नाशिकमध्ये भरवलेला आहे। भुजबळ समर्थक मोठ्या संख्येने आहेत, एक मोठा निर्णय भुजबळ घेतील असं सांगितलं जाते, तुमची काय प्रतिक्रिया? मी आपल्याला पहिल्यांदा सांगतो की ओबीसी समाजाचा मेळावा नाहीये, तो एका विशिष्ट समाजाचा मेळावा आहे। ओबीसी समाजाचा मेळावा नाहीये, विशिष्ट समाजाचा मेळावा आहे। आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की त्यांनी लोकसभेला महायुतीच्या विरोधात काम केलं, दिंडोरी लोकसभा आणि नाशिक लोकसभा, आणि याचे पुरावे आम्ही वरिष्ठांकडे पूर्वी दिले होते, आजही दिले। विधानसभेला सुद्धा त्यांनी विरोधात काम केलं, माझ्या विरोधात त्यांचा पुतण्या दिला, त्यांनी माझ्या इथे येऊन प्रचार केला, त्याचेही पुरावे आम्ही वरिष्ठांकडे दिले। आणि मला असं वाटतं की त्यांनी जे विरोधात काम केलं, त्यांनी पक्षाबरोबर महायुतीबरोबर जी गद्दारी केली, त्या गद्दारीचं फळ त्यांना हे मिळालेलं आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो। त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाहीये, त्यामुळे प्रचंड नाराज आहे, तशी नाराजी देखील त्यांनी उघड करून दाखवली। मंत्रिमंडळ म्हणजे काय, मंत्रिमंडळ त्यांच्या घरचं आहे काय? मंत्रिमंडळाला दरवेळेस स्थान ओबीसीच्या नावाखाली मुलाला राज्य याच्यावर घ्यायचं, विधान परिषदेवर घ्यायचं, स्वतःला मंत्रिपद द्यायचं, पुतण्या विरोधात गद्दारीत उभा करायचा, त्यांचे काय घरचे थोडी आहे? आणि ओबीसीच्या नावाखाली त्यांनी दुकान मांडलेलं आहे, हे दुकान बंद केलं अजितदादाने, मी अजितदादाचे आभार मानतो। ओबीसींवरती अन्याय केलाय, ओबीसीच्या नेत्यांवरती अन्याय केलाय, मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही म्हणून आम्ही कुठला एक मोठा वेगळा निर्णय आम्ही घेऊ शकतो असं मी आपल्याला हा प्रश्न विचारतो की किती ओबीसी घेतले? मला असं वाटतं मंत्रिमंडळामध्ये जे घेतले त्याच्यापैकी 60% ओबीसी आहे। एकट्या भुजबळांना दिलं म्हणजे ओबीसी दिलंय का दुकान मांडायला? नाही।
तर असं मला वाटतं की आता तरुण ओबीसींना संधी दिलेली आहे, तरुण ओबीसी मंत्री झाले आणि ह्या महाराष्ट्राचा नक्कीच विकास होईल. आत्तापर्यंत भुजबळ कुटुंबाचाच विकास झालेला आहे, आर्थिक आणि राजकीय आणि सामाजिक. त्याच्यामुळे आता खरा ओरिजिनल ओबीसी आता विकास करतील. भुजबळ एक वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असं देखील सांगतात. काय होऊ शकतं? अहो, भुजबळ ऍक्टर आहे. मी एक दिवस भुजबळला बोललो होतो आपल्या माध्यमातून, साहेब जर आपण दिसायला जर चांगले असतात तर आपण छान असे ऍक्टर झाला असता. दुर्दैवाने ते दिसायला चांगले नाही म्हणून ऍक्टर झाले नाही, परंतु त्यांच्यामध्ये ऍक्टिंग ही कुठून कुठून भरलेली आहे. ते ऍक्टिंग करतात. मी त्यांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो, तुम्ही फक्त राजीनामा द्या, तुमच्यात हिंमत असेल. त्यांच्यात हिंमतच नाही राजीनामा द्यायची, ते ऍक्टिंग करतायत, ते राजीनामा देऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, हा सुहास कांदे त्यांच्या पाठीमागे लागलेला आहे आणि त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही.